पुण्यातील वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ चर्चेत। तिकीट कुणाला मिळणार? तिकिटासाठी पिता पुत्रात रस्सीखेच? विधानसभेच्या तिकिटासाठी पिता पुत्रच आमने सामने? वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट। राज्यातल्या अनेक विधानसभा मतदारसंघात सध्या जागा वाटपासाठी पक्षांतर्गतच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे। पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसते। अशातच पुण्यातील 2 मतदारसंघ हे वारंवार चर्चेत येत आहेत। याचं कारण म्हणजे या मतदारसंघात तिकिटासाठी पिता पुत्र दोघेही इच्छुक असल्यानं आता कोणाच्या पदरात तिकीट पडणार याची उत्सुकता अनेकांना आहे। यातला पहिला मतदारसंघ म्हणजे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघ। सध्या हॉट असलेल्या या मतदारसंघात मागच्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत। विधानसभेची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवूनच नुकतंच भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल झालेले बापू पठारे एकीकडे जोरदार तयारी करतायत, तर दुसरीकडे त्यांचाच मुलगा सुरेंद्र पठारे यांनी देखील हा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलाय। याच मतदारसंघात काही दिवसांपूर्वी शरद पवारांची सभा देखील झाली आहे आणि या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता पठारे कुटुंबासाठी सकारात्मक वातावरण असल्याचंही पाहायला मिळतंय। त्यामुळे आता शरद पवार सुरेंद्र पठारे यांच्या रूपाने तरुण चेहऱ्याला संधी देणार की अनुभवी उमेदवार म्हणून बापू पठारे यांनाच पुन्हा संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी राष्ट्रवादीतून तिकीट मिळवण्यासाठी पठारे पिता आणि पुत्र हे दोघेही शर्यतीत असल्यानं वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट आलाय। तर दुसरीकडे पुण्यातील आणखी एक असाच मतदारसंघ आहे जिथे पिता पुत्र यांच्यातच तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे। याचं कारण म्हणजे काँग्रेसकडनं कॅन्टोन्मेंट मतदारसंघात माजी आमदार रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे हे दोघे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ज्या उमेदवाराचा सलग 2दा पराभव झाला असेल त्याला तिसऱ्यांदा तिकीट द्यायचं नाही असा निर्णय झालाय। त्यामुळे ऐनवेळी जर रमेश बागवेंना तिकीट मिळालं नाही तर अविनाश बागवे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा प्लॅन सुद्धा तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र आता दोघेही पिता आणि पुत्र निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि रिंगणात उतरण्याच्या ते तयारीत आहेत। अशा प्रकारे सध्या वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हा पिता आणि पुत्रांमुळे चर्चेत आलाय। सध्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे, तर दुसरीकडे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे। या दोन्ही विद्यमान आमदारांच्या विरोधात या पिता किंवा पुत्रापैकी एक जण हा विधानसभेच्या आखाड्यात असणार आहे। त्यामुळे आता तिकीट मिळवण्यासाठी पिता की पुत्र कोण बाजी मारणार याची उत्सुकता अनेकांना आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला काय वाटतं, कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघासाठी कोणाला उमेदवारी मिळेल? तुमचं मतही कमेंटमध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।